नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, शिक्षण सेवकांची पूर्वीची सेवा घेणार विचारात, आता नवीन नियुक्ती तर उर्वरित कालावधीचं धरणार ग्राह्य। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच 100% अनुदानित खाजगी शाळांमध्ये शिक्षक सेवांसाठी शासनाने दिलासादायक निर्णय घेतला। शिक्षण सेवक पदावर कार्यरत असणाऱ्या दुसऱ्या शाळेत नव्याने नियुक्त झाल्यास पुन्हा 3 वर्षाचा पूर्ण कालावधी पूर्ण करण्याची सक्ती राहणार नाही। पूर्वी केलेली सेवा विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधी पूर्ण करावा लागणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे। पूर्वी शिक्षण सेवकांनी 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी दुसऱ्या शाळेत नियुक्ती घेतल्यास त्याला पुन्हा नव्याने 3 वर्षाचा कालावधी पूर्ण करावा लागत होता। आता मात्र पूर्वीच्या सेवेत घालवलेल्या कालावधीत नवीन नियुक्तीत समाविष्ट केला जाणार आहे। हा शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिवशी त्याच्या शिक्षण सेवक कालावधी सुरू आहे अशांना लागू राहील। ज्यांनी 3 वर्षाची मुदत पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही। जर एखाद्या उमेदवाराची पूर्वीची व सध्याची सेवा मिळून 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी पूर्ण होत असेल तर त्यांचा शिक्षण सेवक कालावधी तत्काळ संपुष्टात येईल आणि त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होणार आहे। निर्णय सर्व प्रकारच्या शाळांना लागू। हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था, 100% अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन आणि सैनिकी शाळांना लागू राहणार आहे। उच्च स्तरातील पदासाठी पात्रता सिद्ध करून बदली मिळविणाऱ्या शिक्षक सेवकांना पुन्हा 3 वर्षे प्रतीक्षा करावी लागत होती। ही बाब अन्यायकारक ठरत असल्याने शासनाने सुधारित तरतूद केली। या निर्णयास बाधा करणाऱ्या पूर्वीच्या शासन निर्णयातील तरतुदी त्या मर्यादेत निष्प्रभ समजण्यात येतील, मात्र शिक्षण सेवक योजनेतील इतर अटी पूर्णवत राहतील। या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक सेवकांना दिलासा मिळणार असून गुणवत्ता आणि प्रगतीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।